नमस्कार मंडळी, मी महेश दाभोळकर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो सायकलिंगची प्रेरणा देणाऱ्या आणखीन एका जबरदस्त व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज आपल्या बरोबर आहे येऊरचे 49 लूप मारणारा चिन्मय पोंडवा भांडूपवरून। आणि आज चिन्मय 16 वर्षाचा चिन्मय आज आपल्या बरोबर त्याच्या सक्सेसचं राज शेअर करणार आहे आणि आपल्याला या व्हिडिओमधून भरपूर मोटिवेशन भेटणार आहे क्लाइम्बिंगसाठी। सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार सगळ्यांना, मी चिन्मय यशवंत पोंडवा भांडूपवरून आज इथे महेश सरांच्या यूट्यूब चॅनलवरती आलोय। तर माझा आज एक्सपिरियन्स शेअर करणार आहे। मी येऊरचा जो एलिव्हेशनचा रेस होती त्याचं 49 लूप्स मारून फर्स्ट आलोय मी। तर त्याचा आज तुम्हाला पूर्ण एक्सपिरियन्स सांगणार आहे। एक्सपिरियन्स त्याच्यात मला एवढ्या लोकांनी मदत केली आहे ते एक महत्त्वाचं आहे। मला वाटलं तरी नव्हतं ह्या एजमध्ये मी करू शकेल एवढे 49 लूप्स मारून, पण झालं माझ्याकडून कम्प्लीट। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला हे चॅलेंज होतं ते समर्पण आर्मी मधून का आलं। त्याच्यानंतर मी पार्टिसिपेट केलं त्याच्यात। मयुरेश सरांना विचारलं, त्यांनी सांगितलं पहिलं तरी त्यांनी अंडर एज अलाउड ठेवलं नव्हतं, 18च्या पुढेच होतं। पण नंतर त्यांनी पॅरेंट्सची परमिशन घेऊन वगैरे कॉलवरती त्यांनी विचारलं आईला माझ्या की चालेल का तुमचा मुलगा असं करतोय। त्याच्यानंतर घरातल्यांनी परमिशन दिल्यानंतर त्यांनी मला अलाउड केलं। मग फॉर्म भरला, येऊरला आलो। मग तर माझ्याकडे MTB नव्हती, रेस म्हणजे मग त्याची MTBची होती। मी कार्बन RC 100 चालवतो। पण त्या समर्पण मधून मयुरेश सरांनी मला MTB दिली। त्या MTB वरून मी चालू केलं। पहिले 10-20 लूप आरामात झाले, तेव्हा एवढं काय वाटलं नाही। पण नंतर मग थोडं वाटायला लागलं की आता अवघड जातंय। पण काय थांबलं नव्हतं। माइंडसेट सगळ्यांनी महत्त्वाचं मला सांगितलं होतं की माइंडसेट महत्त्वाचं आहे। तसंच मी मनात माझ्या ठेवलंच होतं की काय पण करून 40च्या वरती लूप्स मारायचेच आहेत। मग तसं ठरवलेलं असल्यामुळे माझा माइंडसेट फिक्स होता। चालू केलं, नंतर 10 झाले, 20 झाले, 30 झाले। पण त्याच्यानंतर 30व्या लूपला वाटतं मी घसरून पडलो। एक टर्न आहे ज्याच्यावरती जरा माझा MTBला हँडलिंग नव्हती, फुटवर्क थोडं चुकीचं झाल्यामुळे मी घसरलो आणि तिथे पडलो। ते जरा गुडघ्याला, पोटाला आणि हाताला मार लागलेला मला, त्याच्यामुळे मला कंटिन्यू करता येत नव्हतं। काय केलं मी, ब्रेक घेतला मी तिथे। मग मी क्विटच करणार होतो, 2 तास झालेले मी ब्रेक घेतला। पण काकांचा नंतर फोन आला, मयुरेश सरांचा पण फोन आला की चालू कर तू परत, बघू आपण काय होतं ते, असं सोडून नको देऊ। त्यांनी मोटिवेट केलं मला परत। मी तिथून परत चालू केलं। हळू स्टार्टिंगला मला दुखलं खूप, ते प्रेशर येत होता पायावर, तसं दुखत होतं। पण आता एवढे लोक मला शेअर करत होते रोडमध्ये, जिथे आपण चढतो ते सगळे आपले लोक उभे होते आणि ते शेअर करत होते, त्यामुळे परत मोटिवेट होऊन मी चालू केलं। जसं चाललेलं आता हळूहळू जशी बॉडी हीट झाली तसं माझं पेन हळूहळू कमी होत होतं। त्याच्यामुळे 40 झाले। ते शेवटला मला टाइम थोडा कमी पडला, जर अजून अर्धा तास असता माझ्याकडे तर मी 50च्या वरती आरामात गेलोच असतो। हाफ एव्हरेस्टिंग करायचा टार्गेट ठरवला होता मी, पण ते नेक्स्ट टाइम करूच आपण। ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांचा सपोर्ट होता। आपले घोडबंदर सायकलिस्ट म्हणून गोपाल साबे सर, महेश दाभोळकर सर, काका समर्पण मधून मयुरेश सर, पुरू खिलारी, ह्यांनी सुद्धा मला खूप मदत केली। त्यांनी आयडिया सुद्धा दिले कसं काय करायचंय, त्याच्यामुळे सुद्धा हे पॉसिबल झालंय। माझ्याकडे पहिली कार्बन RC 100 होती, ती मी चालवायचो तेव्हा माझ्या घरातले एवढे खुश नव्हते, कारण एवढं मी काय अचिव्हमेंट करत नव्हतो। असं डेली राईड्स फक्त चालू होत्या, या ग्रुपची राईड आली की त्या राईडला जॉईन करायचं, असं नॉर्मलच राईड चालू होत्या। पण एवढा फुल सपोर्ट नव्हता। जेव्हा मी येऊरची रेस जिंकलो, त्याच्यात फर्स्ट आलो, तेव्हा घरातल्यांना काहीतरी वाटलं सायकलिंगमध्ये हा काहीतरी करू शकतो। त्याच्यामुळे जेव्हा मी फर्स्ट आलो त्यावेळी मी घरातल्यांना पहिलं सांगितलं नव्हतं मी जिंकलोय। जेव्हा मी पडलो तेव्हा मी घरातल्यांना पडलो ते फोन करून सांगितलं होतं, पण त्यांना मी हे नाही सांगितलं की मी कंटिन्यू केलंय, कारण त्यांना काल असतं मी पडलो आणि कंटिन्यू करतोय, त्यांना काळजी वाटली असती आणि ते मला बंद करायला वगैरे बोलले असतं। मी हे सांगितलं नव्हतं। पण मी घरी जाऊन डायरेक्ट घरातल्यांना ट्रॉफीज दाखवली, तेव्हा घरातले खूप खुश झाले आणि त्यांना विश्वास आलाय की हा काहीतरी करू शकतोय। तेव्हा मला माझ्या बाबांनी स्पेशलाइज गिफ्ट केली आहे, जी माझ्या कार्बन RC 100 पेक्षा तिप्पट गुणा हाय एंड मॉडेल आहे एकदम, ज्याच्यामुळे आता मी अजून चांगलं करू शकतो। आता फ्युचरमध्ये मला रेस, BRMs, अजून बाकीचे इव्हेंट सुद्धा करायचे आहेत, त्याच्यासाठी आता ट्रेनिंग चांगली करायची आहे, तेच आता चालू करणार आहे। पण जर येऊरची रेस जिंकलो नसतो तर ही सायकल माझ्याकडे आता नसती। आणि जो घरातल्यांचा जो सपोर्ट वाढलाय, पूर्ण 100% सपोर्ट मिळतो आता मला।
हा मला मिळाला नसता. हे या रेसमधून मला महत्त्व आलंय की आपण जर काय त्यांना करून दाखवलं तर ते पण आपल्याला पूर्ण सपोर्ट करतील. तर आता सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे सायकलिंग कम्युट. आता जर तुम्ही सायकल वापरताय ती जास्त तुम्हाला एक्सपिरियन्स नसेल तर हळूहळू चालू करा. जर राईडला जायचं वगैरे 10-20 किलोमीटर सगळे तसंच चालू करतात, मी सुद्धा तसंच चालू केलंय. पण आता मी कम्युट सुद्धा चालू केलंय, म्हणजे मी सायकलनी क्लासला कॉलेजला सुद्धा जातो. हे खूप महत्त्वाचं झालंय. त्याने आपण फिट सुद्धा राहतो, पॉल्युशन सुद्धा कमी होतं आणि आपले थोडेफार पैसे सुद्धा वाचतात. जास्तीत लोकांना आपण व्हिडिओ शेअर करा. तुमचा जो सायकलिंगचा व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यांच्यामध्ये हा व्हिडिओ पाठवा. लोकांना सुद्धा इन्स्पायर होऊ दे व त्यांनी सुद्धा चालू करू दे. कम्युट असू दे किंवा रेसेस वगैरे असू दे. हा व्हिडिओ खूप शेअर करा. थँक्यू सो मच. सो चिन्मय, थँक्यू सो मच आपल्याला एवढा वेळ दिलास त्याच्याबद्दल आणि तुझा इतका मौल्यवान एक्सपिरियन्स आपल्याबरोबर शेअर केलास त्याच्याबद्दल. मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर, सोशल मीडियावर शेअर करा. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या. सायकल चालवत राहा आणि इतरांना सायकलिंगची प्रेरणा देत राहा. बाय बाय. मंडळी, आपल्या चॅनलवरच्या सायकल लवर प्लेलिस्ट मधले सायकलिंगची प्रेरणा देणारे 100 पेक्षा जास्त व्हिडिओज तुम्ही बघू शकता. Left.